आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। निसर्गाच्या कोपाने आधीच पुरपडलेलं एक गाव आता सरकारी प्रकल्पाच्या विळख्यात पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। मी बोलतोय वाळवा तालुक्यातील आयतोडे खुर्द या गावाबद्दल। हे तेच गाव आहे ज्याच्या कुशीतून वारणा नदी बारमाही वाहते, पण हीच वारणा नदी जेव्हा रौद्र रूप धारण करते तेव्हा संपूर्ण गाव पाण्याखाली जातं। 2025, 19 आणि 21 सालच्या महापुरात या गावाने काय सोसलंय हे अख्ख्या सांगली जिल्ह्यानं पाहिले। गावातील तब्बल 70 ते 80% नागरिक आणि मुख्य जनावरांना जीव मुठीत धरून स्थलांतरित व्हावं लागलं होतं। आणि आता याच जखमेवर मीठ सोडणारा एक निर्णय शासनाने घेतला आहे, तो म्हणजे शक्तीपीठ महामार्ग। विकासाच्या नावाखाली जनतेला देशोधडीला लावण्याचे प्रयोग सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत का असा प्रश्न पडायला लागलाय। कारण वाळवा तालुक्यातील आयतोडे खुर्द या गावावर सध्या अस्तित्वाचं संकट ओढवलं आहे। 2005, 2019 आणि 2021च्या महापुरात या गावाने 70 ते 80% विस्थापन सहन केलं। ज्या गावकऱ्यांनी जनावरांना वाचवण्यासाठी आपल्या जीवाचं रान केलं त्याच गावाच्या छताडावर आता शक्तीपीठ महामार्ग आणला जातोय। तब्बल 182 एकर सुपीक जमीन यात जाणार आहे। हा महामार्ग की गावाला जलसमाधी देणारा मृत्यूचा मार्ग, पाहूयात आमचा हा विशेष रिपोर्ट। वाळवा तालुक्यातलं आयतवडे खुर्द गाव, वारणा नदीच्या कुशीत वसलेलं हे गाव सध्या भीतीच्या छायेत आहे। कारण शासनाचा महत्त्वाकांक्षी समजला जाणारा शक्तीपीठ महामार्ग या गावाचं अस्तित्वच मिटवायला निघाला आहे। या महामार्गासाठी गावाची 180 एकर सुपीक जमीन संपादित केली जाणार आहे, ज्यामुळे गाव पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे। आयतवडे खुर्द आणि महापूर हे समीकरण जुनं आहे। 2005, 2019 आणि 2021च्या महापुरात गावाने अभूतपूर्व अशी भीषणता पाहिली। गावातील 80% लोकांना जनावरांसह गाव सोडावं लागलं होतं। आता याच पूरबाधित क्षेत्रातून महामार्ग नेला जातोय। नदीवर पूल बांधले जातील, मोठे भराव टाकले जातील, पण यामुळे वारणेचं पाणी अडकून पूर परिस्थितीची भीषणता 10 पटीने वाढणार आहे। जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची अशी घोषणा देत आता आयतवडे खुर्दचा शेतकरी रस्त्यावर उतरला आहे। आधीच निसर्गानं झोडपलेल्या या गावाला आता सरकारने तरी वाऱ्यावर सोडू नये, हीच या चक्रव्यूहात अडकलेल्या गावकऱ्यांची आर्त हाक आहे। ब्युरो रिपोर्ट M24 तास सांगली। निसर्गाच्या कोपानं आधीच हुरपुळून निघालेलं एक गाव आहे आणि आता राजकीय प्रकल्पामध्ये हे गाव पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे। होय, मी वाळवा तालुक्यातील आयतोडे खुर्द या गावाबद्दलच बोलतोय। सध्या या गावात पूरबाधित गाव असून या गावामध्ये बारमाही वाहणारी ही वारणा नदी आहे आणि या वारणा नदीच्या गेली 2005 असेल, 2019 असेल किंवा 2021 साली या पूरबाधित या गावाने पूर परिस्थितीमुळे हे गाव पूर्णपणे पाण्याखाली जात असते। मात्र सध्या या गावामध्ये शक्तीपीठ महामार्ग हा होत असल्यामुळं येथील समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। शक्तीपीठ महामार्गामुळे पूर परिस्थिती निर्माण होणार आहे। आता सध्या येथील स्थानिक नागरिक आणि शेतकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, एकत्रित इथली परिस्थिती या शक्तीपीठच्या माध्यमातून कशी निर्माण होणार आहे? आज वारणा नदीकाठी बारमाही वाहणारी वारणा नदी आणि वारणा नदीच्या माध्यमातून 12 महिने येथील मुख्य पीक आहे ऊस पीक आणि ऊस ह्या पिकाच्या जीवावर शेतकरी इथलं आपलं जीवन जगत आहे। आता 2014 पासून 2019 आणि 2021 या साली महापुराने इतकी शेती नष्ट झाली, इतके ऊसाचं पिकाचं नुकसान झालं की याच्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे आणि त्यातच भर म्हणून सरकार शक्तीपीठ यामध्ये लादत आहे। शक्तीपीठामुळे काय होणार आहे, तिला आतापर्यंत 1000 हेक्टर जमीन पाण्याखाली जात होती। शक्तीपीठ झाल्यामुळे संपूर्ण शेती पाण्याखाली जाऊन संपूर्ण पीक नष्ट होणार आहे आणि शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी होणार आहे। तो येथील शेतकऱ्याचं जगणं अतिशय मुश्किल होणार आहे। यासाठी सरकारनं हा शक्तीपीठ रद्द करावा अशी येथील स्थानिक शेतकऱ्याची कळकळीची मागणी आहे। ह्यासाठी जरी नाही मान्य केली तरी येथील शेतकरी रस्त्यावर उतरून जरी रक्त सांडावं लागलं तरी सांडणार, पण शक्तीपीठ रद्द होणार म्हणजे होणार। कारण शेतकऱ्याचं जगण्याचं मुख्य साधन असणारं ऊस पीक ह्या शक्तीपीठ झाल्यामुळे, शक्तीपीठाचा भराव पडल्यामुळे हा पूरबाधित होणार आहे आणि प्लस ह्याच्या जवळ शक्तीपीठाच्या जवळच्या जमिनीतील पाण्याचा निचरा होणार नाही आणि त्यामुळे तेही पीक शेती पीक पूर्ण नष्ट होणार आहे। अशा दोन्ही कारणामुळे येथील शेतकरी पूर्णपणे संपून जाणार आहे आणि येथील स्थानिक शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की शक्तीपीठ आम्हाला नको, आम्हाला आमच्या जमिनी द्या, आम्ही या जमिनीत पिकवून खातो। एकंदरीत इथली
पार्श्वभूमी काय आहे आणि भौगोलिक परिस्थिती कशी आहे? ऐतोडी खुर्द गावाला बारमाही वारणा नदी वाहते आमच्या इथं. 2005, 2014, 2021 मध्ये आमचं ऐतोडी खुर्द गाव सर्वसाधारणपणे 85-90% विस्थापित झालं होतं. पुनर्वसन करावं लागलं होतं. जर ही शक्तिपीठाचा जर हा घाट घातलेला आहे शासनानं, तो अत्यंत शेतकऱ्यांच्या दृष्टीनं दुर्दैव आहे. आमचा इकडचा शेतकरी मुळात अल्पभूधारक आहे आणि जरी अल्पभूधारक असला तर 80-100 टनाचा अवरेज काढणारा शेतकरी आहे. आणि जर हे राक्षसी प्रकल्प हे देवेंद्र फडणवीसच्या डोक्याला जर हा सत्यात उतरला तर संपूर्ण शेती आमची नष्ट होणार आहे आणि आमचं गाव पूर्णपणे पुनर्वसन करावं लागेल. कुरळ फटा किंवा या ठिकाणी आम्हाला घ्यावं लागेल. एकूण किती क्षेत्र या पूर्व म्हणजे तुमच्या शक्तिपीठामध्ये? 185 एकर आमचं जाते, परंतु बाधित होण्यापेक्षा न बाधित होणारं आमचं गाव मुळात संपूर्ण बाधित होणाऱ्याला 4 रुपये मिळतील, परंतु जे अबाधित आहेत त्यांच्यासाठी जे नुकसान आहे ते अतिशय प्रचंड नुकसान आहे. संपूर्ण गावच हे होणार आहे आमचं. एकंदरीत शक्तीपीठ महामार्ग काढून विकास साधला जातोय असं सरकारच्या माध्यमातून सांगितलं जातं. युवक म्हणून, तरुण युवा वर्ग म्हणून तुम्हाला काय सांगाल तुम्ही या शक्तीपीठच्या माध्यमातून? हा शक्तीपीठचा स्थानिक शेतकऱ्यांना कोणताही उपयोग नाही आणि येथील स्थानिक उद्योगधंद्यांनाही याचा कोणताही उपयोग नाही. हा शक्तीपीठ जाणून बुजून शेतकऱ्यांच्यावर लादला जात आहे. आता ह्यातनं मिळणारी शक्तीपीठाला जाणाऱ्या जमिनीला मिळणारा भाव हा अत्यंत अल्प असणार आहे. जरी भाव मिळाला तर इतर शेतकऱ्यांची जमीन खूप म्हणजे पाणी साचून निचरा न होणारी आणि खराबच होऊन जाणार आहे. त्यामुळे ह्या शक्तीपीठाचा कोणताही उपयोग नाही, काहीही उपयोग नाही. कारण चांगले सुपीक जमिनीतून हा शक्तीपीठ न्यायला लागल्यात. त्यामुळे हा शक्तीपीठाचा एकतर हिने मार्ग बदलावा नाहीतर रद्द करावा आणि येथील स्थानिक शेतकरी हा शक्तीपीठ होऊनच देणार नाही कोणत्याही परिस्थितीत. एकत्रित आपण पाहिलं की हा शक्तीपीठ होऊ नये यासाठी ऐतोडी खुर्दचे शेतकरी आक्रमक झाले आहेत आणि पर्यायी रक्त सांडलं तरी चालेल असा सुद्धा त्यांनी सांगितलं आहे.